सेनेकडनं असणारे दबाव असेल अभिषेक, आपण क्षणभर थांबूया आणि आपण या संदर्भात चर्चा करूच, पण आपल्यासोबत मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी पण आहेत. मुकुल, याच संदर्भात आणखीन विचारायचं आहे, कारण छगन भुजबळ आता देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले, तर त्यांची पावलं आता दुसरीकडे वळतायत असं याच्या निमित्ताने म्हणायचं का? पूर्वी अत्यंत महत्वाची ही घडामोड आहे, कारण गेल्या काही महिन्यामधनं जर आपण भुजबळ यांची वक्तव्य बघितली किंवा त्यांची देहबोली बघितली तर ती कुठेतरी देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्या जवळ जाणारी अशीच आपल्याला बघायला मिळाली होती. 3 दिवसापूर्वी ज्यावेळेस भुजबळ यांना मंत्रिपद नाकारलं होतं, भुजबळ नाराज होते, त्यांनी त्यांच्या समर्थकांचा मेळावा घेतलेला होता. त्या मेळाव्यामध्ये बहुतांश म्हणजे निम्म्याहून अधिक लोकांनी एकच सूचना मांडलेली होती की आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचं नाही, जिथे अपमान होतो तिथे राहायचं नाही, तर आपल्याला पर्याय कुठला आहे, तर सत्तेमध्येच राहावं लागणार आहे, विरोधी पक्षात जायचं नाही. मग सत्तेमधला पक्ष जर जवळचा कुठला वाटत असेल तर सर्वांना हा भारतीय जनता पक्ष हाच जवळचा वाटतोय. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले का, हा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे. गेल्या काही दिवसापासून काही घडामोडी ह्या वेगानं घडत आहेत. काल देखील मुंबईमध्ये त्यांनी ओबीसी नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतलेल्या होत्या, तिथे देखील काही सूचना त्यांना मांडण्यात आलेल्या आहेत. आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर आजची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. धन्यवाद मुकुल. आपण आता आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर यांच्याकडनं सुद्धा या संदर्भात आणखीन माहिती घेऊया आणि चर्चाही करूया सविस्तर. गणेश, छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचतायत आणि अनेक कार्यकर्त्यांनी या बाजूने कल दिलेला आहे की तुम्ही भाजपमध्ये जावं किंवा तुम्ही राष्ट्रवादी सोबत जाऊ नये. या पार्श्वभूमीवरती राज्याच्या एकंदरीत राजकीय पटलावरची महत्वाची घडामोड आहे. गणेश, अगदी बरोबर. आणि आता पूर्वी सगळ्यांनाच माहिती